सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या महाराष्ट्राचा शेतकरी वर्ग, नोकरदार वर्ग जवळपास सर्व मराठी भाषिक असून सुद्धा तुम्ही हिंदी भाषा सक्तीची कशी करू शकता? आणि हे जर त्या स्पेसिफिक लोकांसाठी, ठराविक लोकांसाठी जर चाललं असेल, जे दुसऱ्या राज्यातनं महाराष्ट्रात व्यवसायासाठी आलेत, कामधंद्यासाठी आलेत, त्यांच्यासाठी जर हे चालू असेल, त्या लोकांना मराठी शिकणं गरजेचं आहे, ना की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी शिकणं गरजेचं आहे. ज्या महाराष्ट्राचं राजकारण मराठी भाषेशिवाय चालूच शकत नाही, त्या महाराष्ट्रात तुम्ही हिंदी भाषा सक्तीची कशी करू शकता? आणि हिंदी भाषा काही ही शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासारखा विषय नाही आहे. हिंदी भाषा तुम्ही टी व्ही बघता सुद्धा समजून घेऊ शकता किंवा शिकू शकता किंवा जमते ते आपोआप, असं स्पेसिफिक त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज नाही आहे. एवढं सगळं असून सुद्धा ही हिंदी, पण महाराष्ट्रात मला हे समजत नाही, महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्याची वेळ का आली? का येऊ देताय तुम्ही? गरज काय पडते? एवढी गरज मला तर वाटत नाही तुम्ही हिंदी सक्ती केली पाहिजे. प्रत्येक राज्याला तुम्ही एवढंच वाटतं ना तुम्हाला, तर तुम्ही गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा आणि दुसऱ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा ही सक्तीची करून दाखवा, जर तुम्ही करू शकताय तर. ज्या मराठी भाषिक राष्ट्रामध्ये मराठी सोयीस्कर आहे सर्वांसाठी, पूर्ण राजकारण त्या भाषेवर टिकलेलं आहे, सगळं नोकरदार वर्ग, शेतकरी वर्ग जर मराठी, अशा वेळेस तुम्ही हिंदी सक्ती का करताय?